खिंडार पडली आहे। याआधी सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांचा भाजपात पक्षप्रवेश आणि आता आणखी काही ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतो। नाशिकमधील माजी 3 नगरसेवक देखील आज भाजपात प्रवेश करतात। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का लागलेला आहे, मोठी खिंडार पडलेली आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय। गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। 100% भारतीय जनता पार्टी आणि भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी नाशिक महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढलेली आहे। यानंतर मी गिरीश भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं। नमस्कार, सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आज आणि या पक्षप्रवेशासंदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। निश्चितपणे आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घडामोडी नाशिकमध्ये होत आहेत त्याच्यामुळे आता राजकीय पटलावर नाशिकमध्ये नेमक्या पुढे काय घडामोडी होणार आहेत हे पण बघणं महत्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय की आज देखील मोठे पक्ष प्रवेश जे आहेत ते भाजपमध्ये या ठिकाणी होत आहेत। भाजपच्या कार्यालयामध्ये सध्या प्रवेश सुरू आहेत। सुनील बागुल यांचा प्रवेश जरी सध्या थांबवण्यात आला असला आणि त्यांच्यासोबतच मामा राजवाडे यांचा प्रवेश जरी थांबवण्यात आला असला तरी गणेश गीते, कमलेश बोडके यांचे प्रवेश मात्र सध्या भाजपच्या वतीनं करण्यात येत आहेत। गणेश गीते हे भाजपमध्ये होते, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश गीते यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांनी निवडणूक देखील विधानसभेची लढवली होती, मात्र राहुल ढिकले आमदार विद्यमान जे होते त्यांच्या समोर ते पराभूत झाले होते आणि आता पुन्हा एकदा गणेश गीते हे भाजपवासी झालेले आहेत। त्यांच्यासोबतच कमलेश गीते जे नाशिक महानगरपालिकेमध्ये सभागृह नेते होते ते देखील मधल्या काळामध्ये दुसऱ्या पक्षात गेले होते। आता पुन्हा एकदा त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आहे आणि या सगळ्या नेत्यांसोबतच इतरही काही माजी नगरसेवक जे आहेत ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। रवींद्र चव्हाण जे आहेत प्रदेशाध्यक्ष त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे। मात्र सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे काही प्रवेश होत आहेत त्या प्रवेशाला एकीकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून नाशिक असेल किंवा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विकासात्मक अशा सर्व विषयामध्ये आपण सर्वजण साक्षीदार होऊया एवढीच आपणा सर्वांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। चले चला सगळेजण हे दृश्य आपण पाहतोय नाशिकमधील आहे। आगामी महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का आणि या पक्षप्रवेशावेळी नुकतेच भाजपवासी झालेले सुधाकर बडगुजर देखील उपस्थित आहेत।